हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस ज्योती लोंगानी. आज आपण बघणार आहोत व्यवसाय ह्याचा टेबल बघणार आहोत आणि ह्याची क्लासिफिकेशन कशा प्रकारे आहे ते आज आपण बघणार आहोत. म्हणजे व्यवसायाचा टेबल बघणार आहोत. त्याची दोन विभागणी आहेत. पहिला आहे उद्योग, दुसरा आहे वाणिज्य. उद्योगमध्ये तीन ह्याच्यामध्ये तो विभागला गेला आहे. पहिला आहे प्राथमिक उद्योग, दुसरा आहे दुय्यम उद्योग आणि तिसरा आहे सेवा उद्योग. प्राथमिक उद्योगमध्ये पहिला येतं शेती, निष्कर्ष, जैविक. दुय्यम उद्योगमध्ये येतं उत्पादन, बांधकाम. सेवा उद्योगमध्ये येतं वाहतूक, बँक, हॉटेल, पर्यटन, मनोरंजन. आणि वाणिज्य म्हणजे आपला दुसरा घटक. त्याच्यामध्ये दोन विभागणी झाली आहे, ते म्हणजे व्यापार आणि व्यापाराचे अनुषंगिक साधने. व्यापारमध्ये दोन प्रकारचे व्यापार येतात, ते म्हणजे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय. अंतर्गतमध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. तसेच आंतरराष्ट्रीयमध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार. आणि व्यापाराचे अनुषंगिक साधनेमध्ये 7 प्रकार आहेत. त्याचे 7 प्रकार अशा प्रकारे आहेत. पहिला आहे वाहतूक, दुसरा गोदाम, तिसरा विमा, चौथा बँक, पाचवा जाहिरात, सहावा व्यापार अभिकर्ते आणि सातवा संदेश वहन. आता उद्योग म्हणजे काय? उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरयोग्य वस्तू रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. आणि यामध्ये वस्तूचा उत्पादन, प्रक्रिया, उत्खनन, प्रजनन, पशुपालन यांचा समावेश होतो. उत्पादित होणारा माल हा ग्राहक उपयोगी वस्तू असतो. ग्राहक उपयोगी वस्तू थेट ग्राहकाद्वारे वापरल्या जातात, तर भांडवली वस्तूचा उपयोग उद्योगाची पुढील उत्पादनासाठी केला जातो. आता उद्योग हे प्रमुख 3 गटामध्ये विभागले गेले आहेत. ठीक आहे, आपण आता ते टेबलमध्ये पाहिलं ना, तर पहिल्या याच्यामध्ये आपण काय पाहिलं? प्राथमिक उद्योग. प्राथमिक उद्योगमध्ये परत ते 3 याच्यामध्ये विभागला गेला आहे. कृषी उद्योग, निष्कर्ष उद्योग आणि जैविक उद्योग. कृषी उद्योगमध्ये काय येतं? कृषी उद्योगमध्ये येतं या उद्योगात शेती उद्योगाचा समावेश होतो. या उद्योगातील वस्तूचा दर्जा विविध घटकांवर अवलंबून असतो. ठीक आहे. निष्कर्ष उद्योग, या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. उदाहरणार्थ खाणीमधून खनिजे बाहेर काढणे, हे जमिनीखालून तेल बाहेर काढणे. एक्झाम्पल्स हे निष्कर्ष उद्योग आहेत. जैविक उद्योग म्हणजे जैविक उद्योगमध्ये काय येणार? जैविक उद्योगमध्ये रोपे, पशुपालन व पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रिया समावेश होतो. आता आपण बघणार आहोत दुय्यम उद्योग. हे उद्योग प्राथमिक उद्योगावरती अवलंबून असतात आणि दुय्यम उद्योग कच्च्या मालाच्या पक्का मालामध्ये रूपांतर करतात. उदाहरणार्थ टोमॅटो उत्पादन प्राथमिक उद्योग असून त्यापासून सॉस तयार करणं हा दुय्यम उद्योग आहे. बरोबर आहे की नाही? सॉस कशापासून तयार होतो? टोमॅटो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय? पहिले टोमॅटोचं उत्पादन करावं लागेल, मग आपल्याला त्याचं सॉसचं उत्पादन करता येईल. या उद्योगाचे परत 2 प्रकार पडतात. पहिला आहे उत्पादन उपयोग, दुसरा बांधकाम उद्योग, तिसरा आहे सेवा उद्योग. आता उत्पादन उद्योगमध्ये काय येतं? कच्च्या मालाचे पक्क्या मालात मनुष्यबळाचे व यंत्राचे सहाय्याने रूपांतर करण्याचा उद्योगाला उत्पादन उद्योग म्हणतात. आणि अंतिम उत्पादन भांडवली वस्तू व गृह उपयोगी वस्तू समावेश होतो. उदाहरण कापड, साखर, कागद उद्योग. ठीक आहे. बांधकाम उद्योग, जे उद्योग इमारत, धरणे, पूल, रस्ते, बोगडे इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात आणि त्यांना बांधकाम उद्योग असे म्हणतात. सेवा उद्योग. सेवा उद्योगमध्ये काय येणार? सेवा उद्योग हा प्राथमिक व दुय्यम उद्योगांना सेवा पुरविते आणि हे उद्योग विविध सेवा पुरवतात. आणि यामध्ये वाहतूक, विमा, बँकिंग हे पारंपरिक व आधुनिक उद्योगात निवास उद्योग व उपग्रह पर्यटन उद्योग, मनोरंजन यांचा समावेश होतो.
ठीक आहे. आता आपण जाणार आहोत आपला दुसरा घटक, ते म्हणजे वाणिज्य. व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा असा घटक आहे की जो उद्योगांना निर्माण केलेले वस्तू व सेवांचे वितरण करतो आणि ह्यामध्ये वस्तूचं वितरण सुलभपणे व अविरतपणे पुरविता येते. आता वाणिज्य दोन प्रकार, त्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात, व्यापार व व्यापाराचे अनुषंगिक साधने. आता व्यापार म्हणजे काय? व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्री व्यवहार केला जातो. उत्पादक व ग्राहक यांच्यातील संबंध साधारण व्यापारी दुवा आहे. व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदला किंवा वस्तुनियमात केला जातो. ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठात उपलब्ध करून दिल्या जातात. ठीक आहे. आता व्यापारचे वर्गीकरण कसे केले आहेत? अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत मध्ये काय येणार? व्यापार, किरकोळ व्यापार. घाऊक व्यापारमध्ये वस्तू व सेवाचा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केले जातात. तसेच किरकोळ व्यापारमध्ये जो व्यापार घाऊक व्यापाराकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहकास लहान प्रमाणावर विक्री करतो, त्यास किरकोळ व्यापार असं म्हणतात. आता आपलं दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार. त्याच्यामध्ये काय येतं? पहिले आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. आयात व्यापारमध्ये जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवाची खरेदी केली जाते त्यास आयात व्यापार म्हणतात. निर्यात व्यापार म्हणजे जेव्हा दुसऱ्या राष्ट्रास वस्तू विक्री केल्या जातात त्यास निर्यात व्यापार असं म्हणतात. पुनर्निर्यात आयात व निर्याताने एकत्रीकरणे म्हणजे पुनर्निर्यात होय. यामध्ये एक देशातून आयात केलेला माल दुसऱ्या देशातून पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. आता त्याचं उदाहरण म्हणजे भारतीय विक्रेते व्यापार जपानकडून माल घेतात आणि आफ्रिकेला पुनर्निर्यात करतात. ठीक आहे, याला म्हणतात निर्यात. आता व्यावसायिक सेवा म्हणजे अनुषंगिक सेवा. उत्पादनाची ठिकाणापासून विक्री ठिकाणापर्यंत वस्तूची सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी केलेल्या कृतीस व्यावसायिक सेवा असे म्हणतात आणि या सेवांमध्ये मदत करण्याची भूमिका बजावतात. व्यावसायिक सेवा वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण यातील अडथळे कमी करतात. ठीक आहे, जे आपल्याला ड्रॉबॅक्स आहेत हे काय करतो? व्यावसायिक सेवा हे कमी करतो. पहिला आहे वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्था नसल्याशिवाय फायनल जे गुड्स आहेत ते कंझ्युमरपर्यंत पोहोचतील का? नाही, अजिबात नाही. तर त्याला काय? वाहतूक व्यवस्था. उत्पादनाची ठिकाणी सर्व वस्तूची विक्री करणे शक्य नसते, म्हणून या ज्या ठिकाणी वस्तूंची मागणी असते अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादनाची विक्री करावी लागते. दुसरा आहे गोदाम. उत्पादक व उपभोक्ता यांच्यामध्ये अंतर असते. काही वस्तूंचे उत्पादन वर्षभर केले जाते परंतु वापर मात्र विशिष्ट कालावधीतच केले जातो, तर काही उत्पादकाचे विशिष्ट काळात उत्पादित केले जातात मात्र वापर वर्षभर केला जातो. तर ह्याच्यासाठी आपल्याला गोडाऊन म्हणजे वेअरहाऊसिंगची गरज भासते. तिसरा आहे विमा. विमा म्हणजे काय करतो? विमा आपला बिझनेसचा अर्धा रिस्क आहे ना तो आपला विमा उचलतो. तर व्यवसायात अनेक प्रकारचे धोके असतात. सामान्यपणे उत्पादनास आग, चोरी, अपघात इत्यादीमुळे धोके निर्माण होतात आणि व्यावसायिकांनी या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा आवश्यक घेतले पाहिजे. बँक व्यवसायाची स्थापना करून तो यशस्वीपणे चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. बँक पैसा व आवश्यक निधीचा पुरवठा करते. बँक व्यवसायांना कर्जे, अधिक वर्षी सवलत, रोख उचल ही सेवा देते. पाचवा पॉइंट आहे जाहिरात. जाहिरात हे उत्पादित वस्तू व सेवांचे विक्रीचे प्रभावी साधन आहे. उत्पादन आपल्या उत्पादनाविषयी सर्व माहिती ग्राहकाला जाहिरातीमार्फत देतो आणि ग्राहक मनात वस्तू खरेदीची करण्याविषयी इच्छा जागृत करतो. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट हा ह्याचा खूप मोठा रोल आहे बिझनेसमध्ये.
व्यापारी अभिकर्ते, ग्राहक हे वेगवेगळ्या भागात विखरलेले असतात आणि त्यामुळे विक्रेती प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाहीत आणि यासाठी व्यापार अभिकर्त्यांची नेमणूक केली जाते. उदाहरणार्थ दलाल, अडत्या, कमिशन एजंट. ठीक आहे. आता संदेशवाहन. आज जगात माहिती आहे तंत्रज्ञानाचे विस्फोट झाले आहे आणि ग्राहक, व्यापारी व उत्पादक यांच्याशी माहिती संदेशवाहन म्हणजे देवाणघेवाण, ईमेल इत्यादी वापरून केले जाते. ठीक आहे. तर ह्याच बरोबर आज आपण आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला आहे. आता आपण काय बघणार आहोत? डिस्टिंक्शन बघणार आहोत. डिस्टिंक्शन दिले आहेत उद्योग व वाणिज्य, दुसरा दिला आहे व्यवसाय, पेशा व नोकरी, तिसरा आहे व्यवसाय व वाणिज्य. ह्यांचे डिफरन्स दिलेत. डिफरन्स काय काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला हे टेबल समजलंच असेल. ह्यात काही अवघड नाही आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांचे पॉईंट्स जे आहेत प्रत्येक पॉईंटला तुम्ही एकदम व्यवस्थित स्टडी करा. पॉईंटमध्ये आपण आपल्या लँग्वेजमध्ये आपण लिहू शकतो, पण त्याच्यासाठी काय आपलं हे जे टेबल आहे ना, हे टेबल अगदी परफेक्ट लर्न झालेलं पाहिजे. म्हणजे आता उद्योग आणि वाणिज्य, प्रत्येक प्रायमरी म्हणजे प्रथम उद्योग, दुय्यम उद्योग, सेवा उद्योग, ह्याचे जे सब पॉईंट्स आहेत. परत शेती, निष्कर्ष, जैविक आणि दुय्यममध्ये येतं उत्पादन, बांधकाम, सेवामध्ये येतं वाहतूक, बँक, हॉटेल, पर्यटन, मनोरंजन. ठीक आहे. परत हे वाणिज्याचे व्यापार, व्यापाराची अनुषंगिते, त्याच्यामध्ये व्यापारमध्ये काय येतं अंतर्गत, आंतरराष्ट्रीय. परत ते अंतर्गत कशी विभागले आहेत, खाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीयमध्ये येतं आंतरराष्ट्रीयमध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार. ठीक आहे. तर हे पॉईंट्स जे आहेत ना ते आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला फक्त ते चांगले समजून घ्यायचे आणि ते समजल्यावर आपल्याला एकदम असं म्हणजे रटायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याला त्याला समजून घ्यायचे. पॉईंट समजले ना की आपल्याला सगळं समजतं. तर हे लक्षात राहू द्या. चांगला अभ्यास चालू ठेवा. मी ह्याची टेस्ट घेणार आहे ह्या लेसनची. तर तुम्ही ह्या लेसनसाठी प्रिपेअर राहा. थँक्यू स्टुडंट्स. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.